नमस्कार. आज आपण करत आहोत खारी शंकरपाळी. त्यासाठी आपण ताटामध्ये घेत आहोत 4 वाटी मैदा. मैदा नीट चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून व्यवस्थित घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ. त्यानंतर घालणार आहोत 4 चमचे जिरे. खारी शंकरपाळी असल्यामुळं याच्यामध्ये जिरं थोडं जास्त घालायचं. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बाजूला आपण कढईत 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर या तयार मिश्रणात घालूयात. तेल घातल्यानंतर आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा करून घेऊया. तयार गोळा आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे. शंकरपाळी लाटताना आधी थोडंसं पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया. आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला त्याच्या पोळ्या लाटायच्या आहेत. शंकरपाळी लाटताना जास्तीत जास्त पातळ लाटायची. पीठ छान मळलेलं असेल तर लाटताना पीठ किंवा तेलाचीही गरज पडत नाही. छान पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे. पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला हवा तशा आकारात कट करून घ्यायचे आहेत. पातळ पोळी लाटल्यामुळे आपल्या शंकरपाळ्या छान कुरकुरीत होतात. त्यासाठी जास्तीत जास्त पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. बाजूला आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे. लाटून झालेल्या शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत. साधारण मीडियम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता सोनेरी रंग आलेला आहे छान. छान कुरकुरीत दिसत आहे आपली शंकरपाळी. पहा शंकरपाळी किती छान एकसारखी कलरवर आलेली आहे आणि छान कुरकुरीतही झालेली आहे. चहा बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. थँक्यू.